नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर स्वागत करतो एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ थोडाही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला याच्यातून ऐकायला भेटणार आहे आणि जो काही प्रसंग तुम्हाला सांगणार आहे, तो प्रसंग तुमच्यासोबतही नक्की घडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर काल मित्रांनो 4 तारीख होती आणि संध्याकाळी भेळ चौकात थांबलो होतो निगडीमध्ये आणि मला एक 140 रुपयाची उबेरला बुकिंग आली. बहुतेक 9 वाजले असावेत आणि पिकअप लोकेशनला गेलो तर 50 मीटर पिकअप लोकेशन थोडंसं पुढं होतं. तर कस्टमरने राईट कॅन्सल केली. तर तिथंच मग गाडी लावून कॉर्नरला थांबलो. तर 20-25 मिनिटांनी तीच बुकिंग परत पुन्हा मलाच आली. ऍक्सेप्ट केली, गेलो लोकेशनवरती. मला असं वाटलं होतं की त्यांना उशिरा जायचं वगैरे असेल म्हणून त्यांनी कॅन्सल केली असेल. या उद्देशाने मला वाटलं होतं आता त्यांनी बुकिंग केली असेल म्हणून. तर मी कस्टमरला कॉल केला लोकेशनवरून. तर कस्टमर बोलले 2च मिनिटात आले, थांबा तिथं. लेडीज कस्टमर होते. तर म्हणलं ठीक आहे. 10-15 मिनिटं झाली. कस्टमर काही येतच नव्हते आणि 15 मिनिटांनी मी त्यांना कॉल केला. तर कस्टमर काय बोलतोय तुम्हीच बघा. रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो. हॅलो मॅडम, किती वेळ झाला येऊन थांबलोय बाहेर? आलो ना, इथंच आहे, गेट पाशी आहे. कुठे आहे तुम्ही? मला या ना बाहेर, मी थांबलोय ना इथं. आम्ही गेट पाशीच आहे. ती थोडस माझी मावशी आहे म्हणून यायला लागलोय. या लवकर. हो, मगाशी एक तुमची राईड कॅन्सल झाली, डबल तुम्ही आता केली बुकिंग. या लवकर. एवढं काय सगळं वरडताय मग तुम्ही? अहो, वरडत नाही, तुम्ही येतो म्हणले तर आम्हाला कसं समजणार? किती वेळ झाला हो? ऐकली का रेकॉर्डिंग? आता तुम्हीच सांगा याच्यामध्ये चुकी कोणाची आहे. कस्टमरला मी काय बोललो याच्यामध्ये? आता कस्टमर काय बोलतोय तुम्हीच बघा. हे तुम्हीच ठरवा त्याच्यात खरं कोण आणि खोटं कोण आहे. तर अशी मित्रांनो कस्टमर असतात. या असं बोलल्यामुळे ना मी एवढा वेळ थांबून पण माझा अर्धा पाऊण तास गेला त्या बुकिंग मध्ये. तर असं मित्रांनो रिक्षा धंद्यात होत असतं. एवढी कस्टमरचं हे ऐकून घ्यावं लागतं. तर असा तुमचाही एखादा अनुभव असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.